मागच्या वेळेस आपल्या एका पाठीने इतकी जबरदस्त मका खाल्ली होती, ती डायरेक्ट फुगून मेलीच होती। त्याच्यामुळे बाबा काय करतात, कोंबड्यावानी शेळ्यांना मका टाकतात। त्याच्यामुळे शेळ्या काय करतात, एक एक करून वेचून मस्तपैकी फोडून खातात एक एक दाना। तर रामकृष्णारी मंडळी, आज आहे ना शेळ्यांना देणार होतो मी बोविकाइंड औषध, कारण की मला द्यायचं होतं खुराकभर। पण आजीने आहे ना हरभरे वाळू घातले होते डाळ करायसाठी। म्हणलं नको भाऊ, ते हरभरेच खाते ना, भलत्या सगळ्या शेळ्या फुगून जाते। त्याच्यामुळे मी आहे ना त्यांना बोविकाइंडच औषध दिलं आणि तेवढ्यात मी आलो मशीन कडे आपल्या, कारण की आपले जे घरचे अंडे आहेत ना राजहंसचे, ते मला चेक करायचे होते। 3 अंडे मी मशीन मध्ये ठेवले होते 28 तारखेला। त्याच्यात कळणार होतं की बाबा पिल्ल तयार झाले का नाही। मागच्या वेळेस आपल्या राजहंसने 4च अंडे दिले होते, सगळेच्या सगळे फेल झाले होते। पण आता आहे ना त्या 3 अंड्यापैकी 2 अंडे ते ना मस्तपैकी पिल्ल तयार झालेत। आणखी 3 अंडे मशीन मध्ये आहेत, त्याचं काही दिवसांनी आपल्याला कळून जाईल। विशेष म्हणजे आपण आहे ना 6 राजहंसचे पिल्ल पण विकणार आहेत। अजून ते अंड्यात आहेत बरं का, पण त्या अंड्यातून निघले का 1 महिना मी सांभाळणार आहे आणि ते विकणार आहे मी। त्यासाठी आहे ना तुम्हाला जर लागत असले तर मला नक्की डीएम करून सांगा। पण ते पूर्ण राजहंस पांढरे नाही आहेत, ते काळे पांढरे आहेत, पंख काळे थोडे आणि पांढरा व्हाईट कलर आहे त्यांचा। पण पिल्ल तुम्हाला 25 तारखेच्या पुढेच भेटतील, याची दक्षता घ्या। मला काय आता मेसेज करू नका, अजून पिल्ल अंड्यातून सुद्धा बाहेर निघलेले नाहीयेत, तर प्लीज एवढी एक दक्षता घ्या। मग मशीन केलं बंद, बाबांनी मी आलो होतो थोडा किराणा घ्यायला शेवगावला। तेवढ्यात गरम उन्हात आम्ही चहा घेतलाय भाऊ, भलत्या उन्हात वरती 36 डिग्री आणि खाली 40 डिग्रीचा चहा घेऊन राहिलो। मुरली बाबांचा मोबाईल आहे ना नीट करायचा होता, त्याच्यामुळे आलो होतो इकडे दुकानात। तेवढ्यात मुरली बाबाकडे गेलो तर मुरली बाबा बी हरभरेच करत होते। आता काय डाळीचा सीझन आलेला आहे वाटतं, सगळे डाळीच करून राहिलेत। घरी आलो तर बघतोय घास जरा वालाचे बरं काजू, कारण की कालच पाणी दिलं होतं त्याला। त्याच्यामुळे म्हणलं चला आता शेळ्यांना मकाच घेऊन जाऊ, मस्त पीक कुट्टी केली, दिली सगळ्या शेळ्यांना टाकून। आता ही जी शेळी तुम्हाला दिसू राहिली ना, हिने इतकं जबरदस्त परेशान केलंय मला, उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळूनच जाईल। नक्की बघा उद्याचा व्हिडिओ, दुःख पण तेवढंच झालंय।